चलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बँकिंग एक्झाम साठीची सारथी एज्युकेशनची नवीन बॅच म्हणजेच चॅम्पियन बॅच 7 चालू होत आहे 9 सप्टेंबर 2025 पासून सकाळी 7:30 ते 12. ह्या बॅच बद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या या सेशन मध्ये समजून घेणार आहे. काय एकंदरीत ऑनलाइन पद्धतीने कसे असेल, ऑफलाइनची बॅच कशी असेल, त्याच्यामध्ये कोणकोणते फीचर्स असतील, कोणकोणत्या बॅच मध्ये शिकवायला असेल, याबद्दलची पूर्ण माहिती शेवटपर्यंत आपण बघूया. पण नवीन बॅच आपली चालू होते चॅम्पियन्स बॅच 7. ही ऑनलाइन पद्धतीने असेल आणि सोबत सोबत ही बॅच ऑफलाइन पद्धतीने असेल. बॅचची डेट असेल 9 सप्टेंबर 2025 सकाळी 7:30 ते 12 ह्या हिशोबाने या बॅचचे लेक्चर्स असतील. आता बघा, नॉर्मली आपण जर बॅचचं नाव पाहिलं तर बॅचचं नाव आहे चॅम्पियन्स बॅच 7. सर बॅच कशी आहे? बॅच ज्या लोकांना ऑनलाइन करायची असे विद्यार्थी ऑनलाइन करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगर मध्ये येऊन इथं बॅच करायची असे विद्यार्थी ऑफलाइन करू शकता. स्टार्ट होते 9 सप्टेंबर 2025 पासून 7:30 ते 12 या दरम्यान. आता बघा, व्हाय बँकिंग. सर सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो जरा बॅचचा सगळ्या गोष्टी तर मी तुम्हाला सांगलच, पण बँकिंग का करावं, बँकिंगच का करावं याच्या मागचा अगोदरचं रिझन बघा. 30 पेक्षा जास्त ऍडव्हर्टाइजमेंट प्रत्येक वर्षी बँकिंग सेक्टर मध्ये येतात लिमिटेड सिलेबसवर, सिंगल सिलेबसवर. म्हणजे एकदम कॉमन सिलेबस आहे तो. म्हणजे आपण जर पाहिलं तर तुमचं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे गणित, लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस या 4 विषयांची तयारी केली तर ह्याच 4 विषयांच्या भरोशावर कमीत कमी 30 पेक्षा जास्त जाहिराती म्हणजेच 30 पेक्षा जास्त एक्झाम्स ह्या एका वर्षामध्ये होत असतात. म्हणून बँकिंग करावी, कारण सर कॉमन सिलेबस आहे, मल्टिपल एक्झामिनेशन आहे आणि वॅकन्सी सुद्धा खूप ज्यादा आहे. जर एसबीआयच्या केसमध्ये पाहिलं तर एसबीआयने 2025 मध्ये 13,500 प्लस जवळपास 5,500 आतापर्यंत 2025 मध्ये एसबीआयने 19,000च्या आसपास वॅकन्सीज काढल्या. त्याच्यानंतर आपण जर आयबीपीएस क्लेरिकल बद्दल पाहिलं तर त्यांच्या 10,000 प्लस वॅकन्सी असतात. आयबीपीएस पीओ आहे, आरआरबी पीओ आहे, आरआरबी क्लर्क आहे, एसबीआय पीओ आहे, एनआयसीएल, एनआयएसीएल मध्ये वेगवेगळ्या वॅकन्सीज आहे, इन्शुरन्स सेक्टर मध्ये. आणि याच सिलेबसवर इन्शुरन्स सेक्टरच्या पण एक्झाम देऊ शकतो. म्हणजे सर लिमिटेड सिलेबस, मल्टिपल वॅकन्सी आणि वॅकन्सी पण 4 डिजिट मध्ये 5 डिजिट मध्ये वॅकन्सीज त्या केसमध्ये पाहायला भेटतात. फक्त महाराष्ट्रासाठी जर आपण पाहिलं तर एसबीआयने आता महाराष्ट्रासाठी 350 प्लस लगेच एसबीआयने पुन्हा महाराष्ट्रासाठी 500 प्लस जवळपास 600 प्लस आणि आता आयबीपीएस क्लिअर करणे 1117. म्हणजे मागच्या 4 महिन्यामध्ये फक्त क्लिरिकलच्या वॅकन्सी या कमीत कमी महाराष्ट्रातून 3,000 भरल्या गेल्या. बाकी ऑफिसरच्या वेगळ्या, आरआरबीच्या वेगळ्या, सगळ्या गोष्टी वेगळ्या. म्हणजे कमीत कमी दरवर्षी महाराष्ट्रातून ह्या एवढ्या सोडतात आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहता 4,000च्या आसपास वॅकन्सी फक्त महाराष्ट्रातून. म्हणजे दरवर्षी अराउंड 4,000 विद्यार्थी हे महाराष्ट्रातून सक्सेस होतात. दरवर्षी 4,000 विद्यार्थी हे महाराष्ट्रातून सक्सेस होतात. त्याच्यानंतर सर मी थोडंसं पुढे गेलो. इकडं एक्झाम अँड रिझल्ट डेट बद्दल आपण पाहिलं. एक्झाम अँड रिझल्ट डेट आता नेमक्या ह्या गोष्टी काय, यांचे एक्झाम डेट फिक्स असतात आणि रिझल्ट डेट सुद्धा फिक्स असतात. एक्झाम डेट आणि रिझल्ट डेट यांच्या फिक्स असतात. म्हणजे आपण जर पाहिलं दरवर्षी आयबीपीएसचं कॅलेंडर येतं त्या हिशोबानेच एक्झाम होतात आणि दरवर्षी फिक्स 1 जानेवारी आणि 1 एप्रिललाच निकाल लागतो. म्हणजे निकालांची वाट पाहत बसण्याचं काम नाही. फिक्स माहिती आहे की आपल्याला 1 जानेवारी आणि 1 एप्रिलला निकाल लागणार आहे. मल्टिपल अपॉर्च्युनिटीज त्या केसमध्ये म्हणजे बँकिंग सोबत सोबत सेम सिलेबसवर एसएससी आहे, सेम सिलेबसवर रेल्वे, सेम सिलेबसवर इन्शुरन्सच्या एक्झाम आहे. अशा मल्टिपल अपॉर्च्युनिटीज आपल्याला या सेक्टरमध्ये भेटतात. म्हणून सर बँकिंग करावी, म्हणून बँकिंग करावी. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा तो बँकिंग करत असताना व्हाय सारथी एज्युकेशन. आम्ही सारथी एज्युकेशनचीच निवड का करावी? तर सारथी एज्युकेशनची निवड याच्यामुळे करावी का तुम्हाला सगळं ऑल सब्जेक्ट टीचिंग. आता जर ऑल सब्जेक्ट मध्ये जर आपण पाहिलं तर क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस तर आहेच. क्वांट आहे, रिझनिंग आहे, इंग्लिश आहे, जनरल अवेअरनेस आहे. इव्हन ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी ऍग्रिकल्चर सुद्धा याच्यामध्ये आहे. ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी असं सर्व सब्जेक्टची टीचिंग इथं होते. आणि ती टीचिंग करत असताना प्री असेल, मेन्स असेल, इंटरव्ह्यू असेल, म्हणजे तुमची फायनल सिलेक्शन पर्यंतची
तयारी सारथी एज्युकेशन करून घेते. आणि नंबर ऑफ रिझल्ट जर आपण पाहिले सारथी एज्युकेशनचे तर मागील वर्षामध्ये अराउंड 1,500 पेक्षा जास्त अधिकारी आणि ह्या वर्षाचं टार्गेट आहे एकाच वर्षामध्ये 2,000 पेक्षा जास्त बँक अधिकारी घडवण्याचं टार्गेट टीम सारथीचं आहे. आणि एवढे बँक अधिकारी त्या केसमध्ये दरवर्षी घडतात टीम सारथी मधून. म्हणून सर सारथी एज्युकेशन जॉईन करावं. वेल क्वालिफाईड फॅकल्टीज म्हणजे इथं शिकवणारा प्रत्येक फॅकल्टीचा अनुभव हा मिनिमम जर पाहिला तर 7-8 वर्षाचा आणि मॅक्सिमम जर पाहिला तर त्या केसमध्ये 13 आणि 14 वर्षांचा अनुभव आहे. म्हणजे मागच्या 12, 13, 14 वर्षांपासून ह्या फील्डमध्ये शिकवणारे फॅकल्टी तुम्हाला त्या केसमध्ये शिकवणार आहे. आणि प्रत्येक फॅकल्टीचं कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या बँकेमध्ये फायनल सिलेक्शन झालेलं आहे. त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते बँकिंग सेक्टरमध्ये आले. म्हणून सर सारथी एज्युकेशन 1 वर्षाची व्हॅलिडिटी असते पण ऑफलाईनला आम्ही लाईफ टाइम सपोर्ट करतो. स्टडी मटेरियल तुम्हाला सगळं दिलं जातं. स्टडी रूम असेल, कॉम्प्युटर लॅब असेल, पर्सनल काउन्सिलिंग असेल, डाऊट क्लिअरिंग असेल, वीकली मंथली तुमचा स्टडी प्लॅन वाला पार्ट असेल. ह्या सगळ्या गोष्टी सारथी एज्युकेशन मध्ये इथं बसून करून घेतल्या जातात. म्हणून सर टीम सारथीला निवडावं. म्हणून टीम सारथीला त्या केसमध्ये निवडावं. आता मला बेसिक गोष्टी तर क्लिअर झाल्या. चला हे तर कळलं होतं मला बॅच कधी आहे, काय आहे, कधीपासून चालू होणार आहे, पण का बँकिंग करावी आणि का सारथी एज्युकेशन जॉईन करावं बँकिंग करत असताना इथपर्यंत. आता इथून थोडंसं पुढे गेलो सर. पहिला मुद्दा सब्जेक्ट कोणकोणते असतील. बँकिंगची जर तयारी आपल्याला करायची आहे तर सब्जेक्ट कोणकोणते असतील. तर त्या सब्जेक्ट मध्ये बघा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे गणित हा विषय असेल. गणित मी म्हणतो गणित ते 11वी-12वीचं ट्रिग्नोमेट्री किंवा तुमचं ते परम्युटेशन किंवा अजून मी त्याला म्हणतो ते जे काही 11वी-12वीचं गणित असायचं ते गणित पूर्ण वेगळं आहे. ते गणित पूर्ण वेगळं आहे. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन वगैरे तसं गणित इकडे नसतं. दैनंदिन जीवनात वापरण्यात येणारं गणित म्हणजे आकडेमोड पद्धतीचं गणित या पार्ट मध्ये विचारलं जातं. लॉजिकल रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्तेवाला पार्ट. लॉजिकल रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्तेवाला पार्ट. त्याच्यानंतर इंग्लिश सब्जेक्ट जो लहानपणापासून आपण पाहत आलेलो इंग्लिश बद्दल विचार केला तर पॅरेग्राफ त्याच्यावरची उत्तर, सेंटेन्स जंबल असेल तर त्याला अरेंज करा, फिल इन द ब्लँक्स वगैरे असेल तो वाला पार्ट इथं असतो. इकडे गेलो जनरल अवेअरनेस मध्ये तर रोजच्या चालू घडामोडी ह्या जनरल अवेअरनेस मध्ये येतात आणि बँकिंग रिलेटेड थोड्याशा चालू घडामोडी इथपर्यंत विचारलं जातं. आता हे 4 सब्जेक्ट असतात सर्वसामान्यांना म्हणजे BA, BCom, BSc, इंजिनिअरिंग हे सगळे. ऍग्रिकल्चर सोडून बाकी फील्डमध्ये ज्यांचं ग्रॅज्युएशन झाले मग कोणते असो, मुक्त विद्यापीठाचा असो, कसं असो, याला काही पर्सेंटेजचा क्रायटेरिया नाही, काही नाही, काहीच नाही. फक्त तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीधर असावे. मग BA, BCom, BSc, BCS, इंजिनिअरिंग अजून वेगवेगळ्या तुमच्या स्ट्रीम असेल त्याच्यातून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. तुम्ही ह्या 4 विषयांची तयारी करून 30 पेक्षा जास्त एक्झाम देऊ शकता. ऍग्रिकल्चर हा सब्जेक्ट ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटला आहे म्हणजे नॉर्मल ग्रॅज्युएटला 4 विषय, ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटला 5 विषय त्या केसमध्ये असतात. ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटला 5 विषय. तर तुम्हाला ही एक एक्स्ट्रा एक्झाम ऍग्रिकल्चरचा अभ्यास केला तर एक एक्स्ट्रा एक्झाम म्हणजे AFO देऊ शकतो. म्हणजे ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट 30 तर एक्झाम देऊ शकतो. सोबत त्याला द्यायची तर AFO ची सुद्धा एक्झाम ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट त्या केसमध्ये देऊ शकतो. तर असं जनरल ग्रॅज्युएटला 4 विषयांची तयारी करायची, ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटला ह्या 5 विषयांची तयारी करायची. सर थोडंसं पुढे जाऊया. ह्या सगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी आम्हाला कोणते फॅकल्टीज असतील आणि जे फॅकल्टी इथं दाखवले जातील तेच आम्हाला शिकवतील का? तर हो, 100% जे फॅकल्टी मी तुम्हाला इथं सांगेल तेच फॅकल्टी पूर्ण 100% सिलेबस त्या सब्जेक्टचा तोच फॅकल्टी शिकवेल. दुसरा कोणताही फॅकल्टी इंट्रोड्यूस केला जाणार नाही. आता व्हॉट अबाउट फॅकल्टी. तर पहिला विषय येतो क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि हे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड शिकवण्यासाठी तुम्हाला राहुल मिसाळ सर आपण जर त्यांच्याबद्दल पाहिलं MSc मॅथ त्यांचं झालेलं आहे. सोबत महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्ये ऑफिसर म्हणून फायनल सिलेक्शन आहे. स्टेट बँक ऑफ हैदराबाद मध्ये असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल तिथेही त्यांचं फायनल सिलेक्शन आहे. सोबत टीचिंग एक्सपिरियन्स मागच्या 13+ इयर्सचा आहे. म्हणजे IBPS ची जेव्हा सुरुवात झाली होती 11-12ला त्याच्यानंतर 2012-13 पासून टीचिंग फील्ड मध्ये राहुल मिसाळ सर येतात. 13 वर्षांचा अनुभव आणि हजारो बँक अधिकारी घडवण्याचा अनुभव राहुल मिसाळ सरांना आहे. सोबत आपण जर पाहिलं इकडं अ कम्प्लीट बुक ऑफ क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्यांचं स्वतःचं ऑथर असलेलं किंवा क्वांटचा ठोकळा पण आहे. असे मल्टिपल बुक्सचे ऑथर राहुल मिसाळ सर आहे. याच्या सोबतच गणित हा विषय शिकवण्याच्या सोबतच तुमची पर्सनल काउन्सिलिंग असेल, तुमच्या जीवनातले कोणते डाऊट्स असतील, कोणते तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स असतील, एक्झाम रिलेटेड असो किंवा अजून वेगळा असो, या सगळ्या
गोष्टीच्या पर्सनल काउन्सिलिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राहणारा माणूस म्हणजे राहुल मिसाळ सर आहे. तर हे तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड एकदम शून्यातून तर एकदम हायर लेवल पर्यंत शिकवतील. तर हे तुम्हाला गणित म्हणजेच क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड शिकवण्यासाठी हे शिक्षक असतील. त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेलो आपण, लॉजिकल रिझनिंग बद्दल जर पाहिलं तर लॉजिकल रिझनिंग हा विषय शिकवायला ज्ञानदेव वराडे सर आहे, ज्यांना ज्ञान वराडे सर आपण असं म्हणतो. सोबत त्यांचं MBA फायनान्स झालेलं आहे, UGC नीट क्वालिफाईड आहे. त्याच्यानंतर HDFC बँकेमध्ये त्यांनी जॉब केलेला आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये फायनान्स सिलेक्शन आहे, LIC मध्ये AAO म्हणून फायनान्स सिलेक्शन आहे, युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये फायनान्स सिलेक्शन आहे. अशी बँक नाही ज्या बँकमध्ये ज्ञानदेव वराडे सरांचं सिलेक्शन झालेलं नाही, अशी बँकच नाही ज्या बँकमध्ये यांचं सिलेक्शन झालं नाही. स्टील आजही हे पेपर देतात किंवा स्टील आजही आम्ही पेपर देतो आणि आजही आम्ही पास होतो, याच्यासाठी की एक बदलती एक्झाम लेवल काय त्या पद्धतीने आम्हाला शिकावं लागतं. तर एकदम विद्यार्थ्यांमध्ये जाऊन शांततेत प्रॉपर सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने ज्ञानदेव वराडे सर शिकवतात की त्याच्यानंतर लेक्चर झाल्यानंतर कोणताच डाऊट त्या विद्यार्थ्याला त्या केसमध्ये शिल्लक राहत नाही. आणि कायमस्वरूपी प्रत्येक वर्षी पेपर देऊन आपलं जे काही कंटेंट असेल किंवा सगळ्या गोष्टी असेल त्याच्यामध्ये अपडेट करून विद्यार्थ्यांना कसा न्याय देता येईल यावर यांचा फोकस असतो. तर ह्या हिशोबाने हे तुम्हाला शिकवले जातात. तुमचा लॉजिकल रिझनिंग यांना शिकवण्याचा अनुभव मागच्या 15 वर्षांचा म्हणजे 2011 पासून टीचिंग फील्डमध्ये ज्ञानदेव वराडे सर आहे. सोबत आपण जर पाहिलं लॉजिकल रिझनिंग प्रॅक्टिस वर्कबुक, हे वर्कबुक बद्दल विचार केला तर हे वर्कबुक किंवा हे जे काही बुक आहे त्याचं ऑथर पण हे सर आहे. त्याच्यानंतर आपण जो इंग्लिश बद्दल विचार केला तर इंग्लिश शिकवायला आपल्याकडे बघा प्रदीप वराडे सर आणि खलीद अहमद सर असे दोन शिक्षक जे आपल्याला इंग्लिश शिकवतात. म्हणजे इंग्लिशला पूर्ण न्याय देण्यासाठी दोन फॅकल्टी तुम्हाला इंग्लिश शिकवतात. काही पार्ट तुम्हाला प्रदीप वराडे सर शिकवतील तर काही पार्ट तुम्हाला खलीद अहमद सर शिकवतील. काही पार्ट प्रदीप वराडे सर आणि काही पार्ट खलीद अहमद सर शिकवतील. आता प्रदीप वराडे सरांचं MBA झालेले पुणे युनिव्हर्सिटी मधून 10 वर्षांपेक्षा जास्त शिकवण्याचा अनुभव त्यांना पण आहे. TEFL सर्टिफाईड ट्रेनर आहे. त्याच्यानंतर इकडे जर आपण गेलो खलीद अहमद सर MBA फायनान्स आहे युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो कॅनडा इथून 10 वर्षांचा शिकवण्याचा अनुभव त्यांना पण आहे. त्याच्यानंतर बाकीचं त्यांचं शिकवण्याचे स्किल वगैरे या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना माहितीचे. तर या हिशोबाने तुम्हाला इंग्लिश शिकवण्यासाठी दोन फॅकल्टी त्या केसमध्ये प्रदीप वराडे सर आणि खलीद अहमद सर. त्याच्यानंतर येतो महत्वाचा म्हणजे जनरल अवेअरनेस. आता जनरल अवेअरनेस शिकवण्यासाठी मी स्वतः अक्षय चोळके तुम्हाला जनरल अवेअरनेस शिकवतो. बाकी माझ्याबद्दलची मी मागच्या 7 वर्षापासून जनरल अवेअरनेस हा सब्जेक्ट शिकवतोय. जनरल अवेअरनेस फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या बुकचा मी ऑथर पण आहे. सोबत माझ्याबद्दलची डिटेल माहिती तुम्ही युट्यूबला रॅन्डमली कोणतंही लेक्चर पाहू शकता. अक्षय चोळके नाव टाकून किंवा अक्षय चोळके सारथी एज्युकेशन जनरल अवेअरनेस बाय अक्षय चोळके नाव टाकलं तर युट्यूबला मल्टिपल व्हिडिओज आहे. तुम्ही त्यातला रॅन्डमली कोणताही एखादा व्हिडिओ पाहून त्या व्हिडिओची किंवा त्या लेक्चरची लेवल असेल, त्या लेक्चरचा कंटेंट असेल, एनर्जी असेल, ह्या सगळ्या गोष्टी चेक करू शकता. तर जनरल अवेअरनेस हा सब्जेक्ट मी शिकवतो. आता हे 4 विषय झाले. हे 4 विषय नॉर्मल रेग्युलर ग्रॅज्युएटला असतात. याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन ऍग्रीकल्चर मधून झालंय किंवा ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन ऍग्रीकल्चर मध्ये चालू आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ऍग्रीकल्चर हा सब्जेक्ट असतो, जो ऍग्रीकल्चर सब्जेक्ट सिद्धेश्वर कोंगे सर शिकवतात, ज्यांचं MSc ऍग्रीकल्चर झालेलं आहे. ते स्वतः बँक ऑफ इंडिया मध्ये ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून वर्ष दीड वर्ष त्यांनी काम केलंय आणि त्याच्यानंतर तो जॉब सोडून ते बँकिंग सेक्टरमध्ये किंवा टीचिंग सेक्टरमध्ये आले. मागच्या 9 वर्षांपेक्षा पण जास्त त्यांचा शिकवण्याचा अनुभव आहे. आणि आपण म्हणतो की बाबांना एकंदरीत ऍग्रीकल्चर करायचं म्हणजे ऍग्रीकल्चरच्या विद्यार्थ्यांनी जर कुठे ऍडमिशन घ्यायचं तर त्या केसमध्ये सारथी एज्युकेशन म्हटलं जातं. कारण त्याच्या मागचं रिझन असं की सिद्धेश्वर कोंगे सर एकदम बेसिक पासून एकदम ऍडव्हान्स पर्यंतचं म्हणजे जे काही 4 वर्ष तुम्ही ऍग्रीकल्चर शिकवले ते एकदम डिजिटल पद्धतीने ते ऍग्रीकल्चर तुम्हाला अशा पद्धतीने शिकवतात की महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातूून सर्वाधिक AFO घडवणारी जर संस्था असेल, घडवणारा जर व्यक्ती असेल तर ते हे तर असे सिद्धेश्वर कोंगे सर तुम्हाला ऍग्रीकल्चर शिकवतील. तर स्वतःच MSc झालं, स्वतः ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून काम केलंय आणि त्याच्यानंतर त्यांनी ही वाली फील्ड जॉईन केली. तर हे तुम्हाला ऍग्रीकल्चर शिकवतील. त्याच्यानंतर येतो सर चला शिकवणाऱ्या फॅकल्टीज का आल्या, बँकिंग का करायचं हे कळालं, सारथी एज्युकेशन का जॉईन करायचं हे पण कळालं. त्याच्यानंतर येतं सायलेंट फीचर्स फॉर ऑनलाईन बॅच. ऑनलाईन बॅच ज्यांना करायची त्यांच्यासाठी कसं असेल, ऑफलाईन बॅच ज्यांना करायची त्यांच्यासाठी कसं असेल आणि नंतर आपण फी स्ट्रक्चर जोया. बघा सारथी चॅम्पियन्स बॅच 7.0 असेल ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी. तुम्हाला लाईव्ह लेक्चर भेटल आणि त्याच्यानंतर ते लेक्चर वर्षभर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असेल, तुम्ही पाहू शकता.
अड्डा 247 असेल, ओलिओ बोर्ड असेल, याच्या प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला भेटेल बॅच झाल्यानंतर, टेस्ट सिरीज तुम्हाला भेटेल क्लासकडून. तुम्ही आम्हाला कोणत्याही डाऊटसाठी, पर्सनल काउन्सिलिंगसाठी टेलिफोनद्वारे तुम्ही आम्हाला कॉल करू शकता, तुमची पर्सनल काउन्सिलिंग, किंवा तुम्हाला इथं येणं शक्य असेल डाऊट क्लिअरिंगसाठी किंवा तुमच्या पर्सनल काउन्सिलिंगसाठी, तुम्ही आम्हाला इथे येऊन पण भेटू शकता. डाऊट क्लिअरिंग तुमची टेलिग्राम ग्रुपवर चालते किंवा आम्हाला पर्सनली विचारू शकतात. स्टडी मटेरियल सगळ्या सब्जेक्टचे बुक तुम्हाला ऍडमिशन घेतल्यानंतर कुरिअरने घरी येतात. सर्व सब्जेक्टचे बुक ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला ते कुरिअरने घरी येतात. सोबत क्लासरूम नोट्स इन पीडीएफ फॉर्म, क्लासरूमच्या नोट्स पण पीडीएफ मध्ये भेटतात आणि पूर्ण व्हॅलिडिटी असते तुमची 1 वर्षभराची. 1 वर्षभराची व्हॅलिडिटी असते. लेक्चर्स चालतात आणि त्याच्यानंतर ते वर्षभर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असतात. हे झालं ऑनलाईन वाले विद्यार्थ्यांचे फीचर्स. सर मला ऑफलाईन करायचंय, बरं ऑनलाईन कोणी करावं ऑफलाईन कोणी करावं? बघा, ज्या विद्यार्थी असे सर माझं कॉलेज चालू आहे, मी तिकडे येऊ शकत नाही, असे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन करावं. सर मी कुठेतरी जॉबला आहे, मी जॉब सोडून येऊ शकत नाही, असे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन करावं. सर मला पूर्णतः 100% बँकिंगच करायचंय, आता मला ग्रॅज्युएशन झालंय, मला बँकिंग करायचंय किंवा मी ग्रॅज्युएशन चालू आहे पण मला कॉलेजला जायची गरज पडत नाही, मी घरी राहण्यापेक्षा तिथे येऊन राहू शकतो, तर अशा विद्यार्थ्यांनी कम्प्लिटली त्या केसमध्ये ऑफलाईनला प्रेफर करावं, ऑफलाईनला. आता बघा इकडे गेलो मी थोडस. सर सारथी चॅम्पियन्स बॅच 7 बद्दल आपण ऑफलाईनचे फीचर्स पाहिले. आता ऑफलाईनचे फीचर्स काय काय पाहूया. ऑनलाईनचे फीचर्स बघितले, ऑफलाईनचे फीचर्स बघूया. कंप्लीट ऑफलाईन बॅच असेल आणि त्या बॅचचा तुम्हाला ऑनलाईन ऍक्सेस पण दिला जाईल. म्हणजे एखादं लेक्चर नाही कळालं तुम्ही घरी जाऊन पुन्हा पाहू शकता. 4 दिवस कामानिमित्ताने तुम्ही घरी गेले, तुम्ही ते लेक्चर घरून पण पाहू शकता. म्हणजे ऑफलाईन बॅच वाल्यांना ऑनलाईनचं पण ऍक्सेस त्या केसमध्ये दिलं जाईल. तुम्हाला पण फ्री मध्ये टेस्ट सिरीज अड्डा 247 किंवा ओलिओ बोर्डच्या टेस्ट सिरीज तुम्हाला दिल्या जातील. त्याच्यानंतर सगळे प्रिंटेड बुक, जे काही बुक्स आहे 4 विषयांचे, ऍग्रिकल्चर असेल तर 5 विषयांचे, हे सर्व बुक्स तुम्हाला त्या केसमध्ये भेटतील. पर्सनल काउन्सिलिंगसाठी दिवसभर आम्ही इथे अवेलेबल आहे. तुम्ही कधी आम्हाला येऊन इथे भेटू शकता, पर्सनल काउन्सिलिंग घेऊ शकता. डाऊट क्लिअरिंगसाठी आम्ही इथे दिवसभर अवेलेबल आहे. तुम्ही कधी येऊन तुमचे डाऊट क्लिअर त्या केसमध्ये इथे येऊन करू शकता. त्याच्यानंतर एक्स्ट्रा प्रॅक्टिस मटेरियल आम्ही तुम्हाला इथं प्रोव्हाइड करतो. मोबाईल क्विजेस असेल, वर्षभराची व्हॅलिडिटी असते, पण सपोर्ट हा तुम्हाला लाईफ टाइम केला जातो. जोपर्यंत तुम्ही पास होत नाही तोपर्यंत मग प्री असेल, मेन्स असेल, इंटरव्ह्यू वाला पार्ट असेल, पार्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल आणि बँकमध्ये जॉईनिंग पर्यंतचा मुद्दा असेल. याच्या सोबतच तुम्हाला क्लासची बॅग भेटते, क्लासचा टी शर्ट भेटतो, क्लासकडून तुम्हाला कॉम्प्युटर लॅब भेटते, क्लासकडून बसायला तुम्हाला लायब्ररी भेटते. असे मल्टिपल फीचर्स हे ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी, असे मल्टिपल फीचर्स हे ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी असतात. तर तुम्ही इथे येऊन ते वाले लेक्चर करू शकता. बघा एकंदरीत 9 सप्टेंबरला आपली बॅच आहे. पहिले 3 दिवस हे डेमो लेक्चर चालतील. तुम्ही इथे या किंवा ऑनलाईनचे विद्यार्थ्यांनी अगोदर बघा, शिकवलेलं समजतंय का, आम्हाला जमेल का, आम्ही करू शकतो का, ह्या सगळ्या गोष्टींचा डेमो आपण करू शकतो आणि देन आपण डिसाईड करू शकतो मला बॅच जॉईन करायची की नाही जॉईन करायची. त्याच्यानंतर बघा आता येतो आपण पुढच्या महत्त्वाच्या पार्टवर, ते म्हणजे फीज स्ट्रक्चर. काय सर फीज स्ट्रक्चर? जर ऑनलाईन बॅच घ्यायची असेल, ऑनलाईन जनरल बँकिंगची, म्हणजे मी सांगितलं तुम्हाला BA BCom BSc ऍग्रिकल्चर सोडून अदर ग्रॅज्युएट ज्यांना क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि GA हे 4च सब्जेक्ट असतात, तर अशा विद्यार्थ्यांसाठी 12,000 रुपये फीज आहे. तर ऑनलाईनच घ्यायची पण मला AFO ची ऍग्रिकल्चरची पण तयारी करायची, हे 4 विषयांसोबत ऍग्रिकल्चर 1 विषय असे 5 विषयांची तयारी करायची असेल तर 15,000 रुपये फीज आहे ऑनलाईनची. 4 विषयांची फीज 12,000 रुपये, 5 विषयांची फीज 15,000 रुपये. हे फक्त ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी असतं, बाकीच्यांना 12,000 रुपये. सर मी ऑफलाईन मला बॅच घ्यायची, मला तिथून ऑफलाईन करायचंय, तर अशा विद्यार्थ्यांसाठी 27,000 रुपये ही ऑफलाईनची फीज असेल 1 वर्षभरासाठी. बाकी सगळे फीचर्स तुम्हाला याच्यामध्ये 27 मध्ये फ्रीज असणार आहे. म्हणजे बुक तुम्हाला भेटणार आहे, टेस्ट सिरीज तुम्हाला भेटणार आहे, क्लासची बॅग भेटणार आहे, क्लासचा टी शर्ट भेटणार आहे, लायब्ररी तुम्हाला त्या केसमध्ये असणार आहे, कॉम्प्युटर लॅब तुम्हाला त्या केसमध्ये असणार आहे, पर्सनल काउन्सिलिंग आहे, डाऊट क्लिअरिंग आहे. ह्या सगळे फीचर्स या 27,000 रुपयामध्ये इन्क्लूड आहे. सगळे फीचर्स या 27,000 रुपयामध्ये इन्क्लूड आहे. त्याच्यानंतर बघा पुढे गेलो आपण इकडे फीज नंतर. हे क्वालिटी स्टडी मटेरियल तुम्हाला टीम सारथीचे 5 विषयांची पुस्तकं तुम्हाला भेटतात, ऑनलाईन असले तरी पण, ऑफलाईनला घेतलं तरी पण. त्याच्यानंतर बघा इथं पुन्हा एकदा बॅचची डेट काय असेल तर 9 सप्टेंबर 2025 ला बॅच असेल, सकाळी 7:30 वाजता डेमो लेक्चर ह्या बॅचचे चालू होतील. त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेलो, हाऊ टू परचेस. लगेच इमिडिएट परचेस करण्याची गरज नाही, पण सारथी एज्युकेशन नावाचं हे ॲप आहे, हे ॲप तुम्ही इन्स्टॉल करून ठेवा.
हे ऍप इन्स्टॉल केल्यानंतर थोडंसं याच्यामध्ये पुढे गेलो तर इथं कोर्सेस वाला पार्ट येतो, ह्या कोर्सेसवर क्लिक केल्यानंतर ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना इथं तुमच्या बॅचेस दिसतील, त्या कशा बाय करायच्या, काय करायचं आम्ही तिथं तुम्हाला डेमो लेक्चर मध्ये सांगूच. इथं बाय नावर क्लिक करून तुम्ही त्या बाय करू शकता. ऑफलाईनचे विद्यार्थी डायरेक्ट इथे या, डायरेक्ट इथे येऊन तुम्ही डेमो लेक्चर करा आणि त्याच्यानंतर बॅच बाय करणं वगैरे तो वाला पार्ट ऑनलाईनचा इथं होईल, ऑफलाईनचा इथं होईल. ऑनलाईनचा तुम्ही घरी बसून, ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना इकडे येण्याची गरज नाही, तुम्ही घरी बसूनच बॅच जॉईन करू शकता, घरी बसून लेक्चर पाहू शकता, काही प्रॉब्लेम, तुम्हाला इकडे येण्याची गरज पण नाही. सोबत महत्वाचं म्हणजे सारथी एज्युकेशन नावाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. 55,500 पेक्षा जास्त सबस्क्रायबर त्या टेलिग्राम चॅनलला आहे आणि सारथी एज्युकेशन नावाचं युट्यूब चॅनल पण जॉईन करून ठेवा, ज्याला 1,25,000पेक्षा जास्त 1,25,000पेक्षा जास्त सबस्क्रायबर तिथे आहे. हाऊ टू अटेंड डेमो लेक्चर. ऑफलाईनचे विद्यार्थी 9 सप्टेंबरला बॅच आहे, तुम्ही 8 सप्टेंबर 7 सप्टेंबरलाच इथे येऊन राहा. इथे येऊन राहून 9 सप्टेंबर पासून तुम्ही सकाळपासून डेमो लेक्चर इथं करू शकता. पहिले 3 दिवस फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही डेमो लेक्चर करू शकता. ऑनलाईनचे विद्यार्थी सारथी एज्युकेशन नावाच्या युट्यूब चॅनलला पहिले 3 दिवस डेमो लेक्चर होतील, त्याच्यानंतर तुम्हाला ऍपवर शिफ्ट केलं जाईल. तर ऑनलाईनचे विद्यार्थी युट्यूबला डेमो लेक्चर पाहू शकता, ऑफलाईनचे विद्यार्थी हे क्लासरूम मध्ये येऊन डेमो लेक्चर त्या केसमध्ये करू शकता. बाकी तुम्हाला काही टेक्निकल प्रॉब्लेम किंवा क्लास रिगार्डिंग काही गोष्टींची माहिती पाहिजे असेल तर हा क्लासचा नंबर आहे 86947070, याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. टेक्निकल हे ऍपच्या रिलेटेड काही हेल्प पाहिजे असेल तर हा शिवसरांचा नंबर, त्याच्यावर पण तुम्ही कॉल करू शकता. चालेल, तर मग अशा पद्धतीने भेटूया आपण सारथी एज्युकेशनच्या नवीन बॅच मध्ये, म्हणजेच चॅम्पियन्स बॅच 7 मध्ये 9 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही फॉर्मॅट मध्ये. धन्यवाद.